माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट प्रकरण आणि आता नाशिक पोलिसांची टीम थोड्याच वेळात रवाना होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। थोड्याच वेळात नाशिक पोलीस मुंबईला रवाना होणार आहेत। कोर्टाने आदेशाची नाशिक पोलीस अंमलबजावणी करणार असल्याची माहिती। लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन कोकाटे यांना अटक वॉरंट बजावणार असल्याची देखील माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी महेश बहाले आपल्या सोबत जोडले जातात। महेश, काय सविस्तर अपडेट? अगदी खरं आहे मेघना। खरं तर न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती। यानंतर त्यांच्या अटकेचे वॉरंट देखील काढण्यात आले आणि न्यायालयाने दिलेले अटक वॉरंट घेऊन आता नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते मुंबईला लीलावती रुग्णालयामध्ये जाणार आहे। न्यायालयाच्या आदेशाची संपूर्ण कायदेशीर अंमलबजावणी जी आहे ती नाशिक पोलिसांकडून केली जाणार आहे आणि त्यानंतर तिथं जर गेल्यानंतर सुरुवातीला जे आहे लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांशी नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते सुरुवातीला चर्चा करेल आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांना जे आहे ते अटक वॉरंट जे आहे ते बजावण्यात येणार आहे। एकूणच जर बघितलं तर नाशिकवरून रवाना होणाऱ्या पथकामध्ये 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आणि एकूणच माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यासाठी आता नाशिक पोलिसांचं जे पथक आहे ते अगदी थोड्या वेळात जे आहे ते रवाना होणार आहे। निश्चित धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिक पोलिसांची टीम थोड्याच वेळात मुंबईसाठी रवाना होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट प्रकरणात आता नाशिक पोलिसांची एक विशेष टीम थोड्याच वेळात मुंबईसाठी रवाना होणार आहे। थोड्याच वेळात नाशिक पोलीस मुंबईला रवाना होणार असल्याची महत्त्वाची अपडेट आहे। कोर्टाने आदेशाची नाशिक पोलीस आता अंमलबजावणी खरतर करणार असल्याची माहिती आहे। लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।